कळमजाई माता मंदिर, मोरदरा, वडगाव आणंद येथे तुळजापूर येथून आणण्यात आलेल्या पवित्र ज्योतीचे आळेफाट्यात भव्य स्वागत करण्यात आले। ही ज्योती नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथून मोरदरा येथे आणण्यात येते। त्याचप्रमाणे चांदशी ग्रामपंचायत नाशिक येथील आर्यन ग्रुपच्या वतीने नवरात्रीनिमित्त कोल्हापूर येथून चांदशी नाशिककडे ही ज्योत नेली जाते। ज्योती घेऊन जाणाऱ्या भाविकांचे नारंगाव येथे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास भोंडवे तसेच माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खैरे उपस्थित होते। यावेळी शरद पोखरकर, अध्यक्ष स्वच्छ भारत अभियान नारंगाव शहर यांनी ज्योती घेऊन जाणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि आरामाची सोय केली होती। रोहिदास भोंडवे यांनी आर्यन ग्रुपच्या युवकांना अशा सामाजिक व धार्मिक कार्यात पुढेही सक्रिय राहण्याच्या शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी देखील शुभेच्छा दिल्या। पूजनीय भारत माता व्हिडिओ आणि तुळजापूर संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत महालक्ष्मी जागृत देवस्थान म्हटलं तर वेगळं नाही। असे संपूर्ण महाराष्ट्राचं जागृत देवस्थान कोल्हापूरची आई महालक्ष्मी आणि त्या महालक्ष्मीवरून आर्यन ग्रुप, ज्या ग्रुपला आर्यन म्हणजे आर्य संस्कृती जपणारा ग्रुप असं मी म्हणेन। तर ही संस्कृती जपण्याचं काम आर्यन ग्रुप नाशिक येथील जे मित्रमंडळ करत आहे, गेली 12 वर्षे यांची अविरत सेवा चालू आहे आणि उत्तम प्रकारे ते म्हणजे त्याच्या गावाला जाऊन भेट दिली तिथे देखील त्यांचं उत्तम कार्य चालू आहे। असे या मंडळाला मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आणि एकतर हा सर्व आदिवासी समाज म्हणजे समाजामध्ये अशी एक विष पेरलं जाते की आदिवासी समाज म्हणजे देवधर्माला न मानणारा हा समाज, परंतु या ग्रुपचा एक आदर्श घ्यावा की नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मी रोहिदासजी भोंडवे जे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत यांच्याबरोबर प्रवास करत असताना अनेक ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की लोक म्हणतात पण हा महादेवकुळी समाज हा सर्वात प्रथम हा शिवभक्त आहे, हे शिवाचे भक्त आहे, म्हणून त्यांना महादेवकुळी ही उपमा दिलेली आणि रूढी परंपरा जपण्याचं काम हा समाज करतोय। आज जर कुकडेश्वराचा विषय केली, अनेक वर्ष आम्ही लावून धरला होता, तर कुकडेश्वराचं सुद्धा काम करणारा भगवान भालचंद नावाची व्यक्ती होती, सरपंच होते आणि ते आदिवासी समाजाचे होते। म्हणजे आज जर इकडे समाजामध्ये काही लोक विष पेरत असतील की हा समाज देवाला न मानणारा आहे, हा विकृत मनोवृत्तीची लोक आहेत, असं तसं विष पेरलं जाते। पण खरं जर ह्या समाजाचा आदर्श घ्यायचं म्हटलं तर हा आदर्श घ्यायचं म्हटलं तर आर्यन ग्रुपचं घ्यावं लागेल, कारण गेली 12 वर्षच नाही, गेली 14 वर्ष ही परंपरा या समाजाने चालू ठेवलेली आहे आणि इथून पुढे ही ठेवतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, आई जगदंबेचा